नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर तुम्ही नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकाल. आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र. प्रत्येक नात्याचं एक वेगळं स्थान असतं. पण एक नातं असं असतं जे आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतं. ते म्हणजे नवरा-बायकोचं नातं. आजच्या या विज्ञानाच्या युगात आपण खूप पुढे गेलो आहोत. शिक्षण, पैसा, टेक्नॉलॉजी सगळं मिळवलं. पण कधीकधी एखादा साधा अडाणी वाटणारा माणूस आपल्याला अशी शिकवण देऊन जातो जी मोठमोठ्या पुस्तकांमध्येही मिळत नाही. ही गोष्ट आहे एका साध्या मजुराची, गंगारामची. घराच्या मागच्या बाजूला माती टाकण्याचं काम चालू होतं. त्या कामासाठी गंगाराम आणि त्याची पत्नी रामा यांना काम दिलं होतं. पहिल्या दिवशी दोघेही आले, पण दुसऱ्या दिवशी गंगाराम एकटाच आला. दुपारची वेळ झाली. तो जेवायला घरी जायला निघाला. मी त्याला म्हटलं, इथेच जेवून जा. पण तो थांबला नाही. तो हसत म्हणाला, नको साहेब, रामा रागवेल. मला थोडं हसू आलं. मी गमतीने विचारलं, काय गंगाराम, एवढं का घाबरतोस बायकोला? त्यावर गंगारामने जे उत्तर दिलं ते ऐकून मी थक्क झालो. तो शांतपणे म्हणाला, साहेब, मी तिला घाबरत नाही, मी तिची कदर करतो. तो पुढे म्हणाला, पत्नी ही एक अशी व्यक्ती असते जिचं आपल्याशी कुठलंच रक्ताचं नातं नसतं, तरीसुद्धा ती आयुष्यभरासाठी आपली होते. ती तिचं घर, आई-वडील सगळं काही सोडून आपल्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होते. मी त्याला विचारलं, तुझी बायको दिसायला कशी आहे? तो हसला आणि म्हणाला, साहेब, नातं हे सौंदर्यावर टिकत नाही, ते टिकतं प्रेमावर आणि त्यागावर. गंगाराम पुढे जे सांगतो ते तर अजूनही मनाला भिडणारं होतं. तो म्हणाला, पत्नी ही एक व्यक्ती नसते, ती अनेक नात्यांचं रूप असते. जेव्हा ती आपली सेवा करते तेव्हा ती आईसारखी असते. घराची जबाबदारी सांभाळते तेव्हा मालकीण असते. सल्ला देते तेव्हा एक खरी मैत्रीण असते. संकटात साथ देते तेव्हा वडिलांसारखी ताकद देते आणि चुकांवर ओरडते तेव्हा बहिणीसारखी वाटते. तो शेवटी म्हणाला, साहेब, नात्याची खरी सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात असते. जर आपण परफेक्ट माणूस शोधत बसलो तर आयुष्यभर एकटेच राहू. बायको चंद्रासारखी असते आणि नवऱ्यानं आकाशासारखं विशाल आणि शांत असायला हवं. हे सगळं ऐकून मी काही क्षण शांतच राहिलो. त्या साध्या वजुरामध्ये मला एक महान गुरु दिसला. मित्रांनो, नातं टिकवायचं असेल तर प्रेमापेक्षा जास्त गरज असते समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची. कारण परफेक्ट माणूस कधीच मिळत नाही, पण परफेक्ट नातं नक्की तयार करता येतं. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.